होईल, पण तत्पूर्वी आपण दीप प्रज्वलनाने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। मी माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी यांना सन्मानपूर्वक मंचावर आमंत्रित करते। त्यांच्याबरोबर आमंत्रित करते सौभाग्यवती कांचनताई गडकरी आणि आज विशेषत्वाने उपस्थित असलेले आमचे पोलीस आयुक्त माननीय रवींद्रजी सिंगल यांनी सुद्धा मंचावर यावं अशी विनंती आहे। आणि राष्ट्रसेविका समितीच्या विभाग संपर्क प्रमुख माननीय वसुधाताई खटी यांनाही सन्मानपूर्वक मंचावर आमंत्रित करते। त्यांच्याबरोबर आमंत्रित करते अनिलजी सोले, जयप्रकाशजी गुप्ता, राजेशजी बागडी, दीपकजी खिरवडकर आणि समितीच्या सदस्यांनी मंचावर यावं अशी विनंती आहे। टाळ्यांच्या गजरात आपण मान्यवरांचं स्वागत करूया। ज्यावेळेला हा दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम सुरू होईल त्यावेळेला सभागृहातल्या सर्व लोकांनी आपल्या मोबाईलचे लाईट्स लावून या दीप प्रज्वलनामध्ये सहभागी व्हावं अशी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे। माननीय नामदार नितीनजी गडकरी ज्यावेळेला दीप प्रज्वलन करतील त्यावेळेला आपल्या सगळ्यांच्या मोबाईलचे लाईट्स आपण सुरू करावे आणि आपणही या दीप प्रज्वलनामध्ये सहभागी व्हावं ही आपल्या सर्वांना नम्र विनंती। जोरदार टाळ्या आपण सगळेजण मिळून वाजवूया आणि आपले लाईट्स, आपल्या मोबाईलचे लाईट्स ऑन करूया। दीप प्रज्वलन आपल्याकडून सुद्धा मोबाईलच्या माध्यमातून होईल आणि अर्थातच हा संपूर्ण परिसर उजळून निघेल। नवलाख तळपती दीप विजेचे येथ उतरली तारका दळे जणू नगरात परिस्मरते आणि करते व्याकुळ तेव्हा त्या माझ घरातील मंद दिव्याची वात। ही मंद दिव्याची वात अशी सतत तेवत राहावी आणि खासदार सांस्कृतिक महोत्सवामध्ये असं सुंदर सांस्कृतिक वातावरण कायमस्वरूपी राहावं याच हेतून हे दीप प्रज्वलन 13 तारखेला प्रज्वलित झालेला हा दीप उद्यापर्यंत असणार आहे नव्हे, पुढच्या वर्षी सुद्धा आपण असाच दीप प्रज्वलित करून भव्य दिव्य असा महोत्सव साकार करणार आहोत। जय श्रीराम। विश्वविक्रम नोंदवला आहे, या विश्वविक्रमाची नोंद घेण्यात आली आहे आणि आज या दोघांचं आपण स्वागत करतोय। आणि यानंतर आजच्या या विश्वविक्रमाच्या कार्यक्रमाकडे आपण सगळे वळतोय। इथे ऍडज्युडिकेटर म्हणून सुषमा नार्वेकर, संजय नार्वेकर, रेणू अग्रवाल आणि नचिकेत जामदार या ठिकाणी उपस्थित आहेत। मी आपल्याला सांगितलं की 28,329 विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे वंदे मातरम आणि मनाचे श्लोक या ठिकाणी म्हटले आणि त्याची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया मध्ये विश्वविक्रम म्हणून नोंद झालेली आहे।